कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू केलेलं होतं जंतर मंतरवर, त्या आंदोलनाचं लोण आता संपूर्ण देशभर पसरलंय। प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये अशा प्रकारची आंदोलनं सुरू झालेली आहेत। विशेषतः मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं चालू आहेत। या अशा आंदोलनांमध्ये मुंबईतल्या पोलिसांनी जास्त काही आततायीपणा केला नाही जो दिल्लीतल्या पोलिसांनी केला। पण तशा प्रकारची जरी गोष्ट केली नसली तरी एका मुंबईतल्या पोलिसांना मात्र एक घोळ घातलाय आणि त्या घोळाचा परिणाम संपूर्ण मुंबई पोलिसांच्या इमेजवरती व्हायला लागलाय। त्याच्यावरती एक प्रकारचा बट्टा लागायला लागलाय, कारण त्या पोलिसानं त्या मुलांना ज्यांना त्यानं पकडलेलं होतं त्या पोलिसांना धमकी त्या मुलांनाच दिली आणि याचा परिणाम म्हणून लोकांच्यातून आता एक बॅकलॅश यायला सुरुवात झाली। नेमकं प्रकरण काय ते सांगतो। मुंबई काँग्रेसनं आज सकाळी 23 तारखेला एक ट्विट केलं। या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला। या वीडियोमध्ये स्पष्टपणे काय दिसतंय ते तुम्ही अगोदर बघा। इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या जिंदगी गया। नो जामीन। या व्हिडिओमध्ये जे पोलीस ऑफिसर दिसत आहेत ते ऍक्च्युली असं म्हटलं जातंय की ते तिथल्या गाडीवरचे ड्रायव्हर आहेत, जे पोलीस आहेत। आणि या पोलिसांनी एक स्पष्ट धमकी या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोटेस्ट साईटवरती आंदोलन करताना पकडलेलं होतं त्यांना ते सरळ सरळ धमकी देत आहेत की अशा प्रकारे जर आंदोलन करताना परत मला जर तुम्ही दिसलात तर तुमच्या खिशात मी 50 ग्रॅमची पुडी टाकणार आणि मग तुमच्यावरती केसेस घालणार, तुमचं आयुष्य त्यामध्ये बर्बाद होईल। म्हणजे एक प्रकारे इथं 2-3 वेगवेगळे अँगल दिसतात। एक तर मुलांच्यावरती खोट्या केसेस घालून त्यांना बदनाम करायचा प्रश्न होतो, दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस 50 ग्रॅमचं जी पावडर आहे ती आणणार कुठून हा देखील इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मग अशा प्रकारे जी ड्रग्ज आहेत त्या ड्रग्ज मुंबई पोलिसांच्याकडे असतात का असाही प्रश्न यातून उपस्थित होतो। यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा जाण्यासारखी ही गोष्ट घडलेली आहे। खरं तर मुंबई पोलिसांनी इतर काही गोष्टी केल्या त्या ह्या प्रोटेस्ट थांबवण्याकरता किंवा त्याचा आवाका जो दिल्लीमध्ये झाला तशा प्रकारचा होऊ नये याच्याकरता केल्या, पण तरी देखील या पोलिसांना जो घोळ घातला त्याचा मोठा परिणाम झाला। या पोलिसाचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, मला नाव माहिती आहे, कारण आपल्याला असं काही करायचं नाही आहे की आपण नाव सांगितल्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत त्याचा पर्सनल जावं आणि त्याच्यावरती हा बॅकलॅश व्हावा। तर मुद्दा असा आहे की त्यांनी जे काही केलंय त्याच्याबद्दलची आता एक डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू झालेली आहे। मुंबई पोलिसांच्याकडून ही इन्क्वायरी होते आणि असं सांगितलं जातंय की जोपर्यंत ही इन्क्वायरी कंप्लीट होत नाही, चौकशी पूर्ण होईपर्यंत या पोलीस ऑफिसरला किंवा जे अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या कामावरून बडतर्फ केलंय, म्हणजे त्यांना सस्पेंड केलेलं आहे। जेव्हा ते इन्क्वायरी कंप्लीट होईल त्यानंतरच ते येऊ शकतील असं सांगितलं जाते। इथं मुंबईतल्या पोलिसांना आणि एकूणच पोलिसांना मी एक सूचना देऊ इच्छितो की इथं जी समोर जी विद्यार्थी आहेत, जी लोक आहेत, ही सगळी टेक्नोसावी मोबाईल सावी लोक आहेत। त्यांच्याबरोबर डील करताना अशा प्रकारचे कुठलेही स्टेटमेंट देताना काहीही बोलताना करताना थोडंसं भान ठेवायला पाहिजे। कारण तुम्ही जरी कॅमेऱ्यावर नाही असं तुम्हाला जरी वाटत असेल तर प्रत्येक वेळेला तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या कॅमेऱ्यावर असता एवढं लक्षात ठेवा। याच्याशिवाय मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन देखील आता वाढण्याची शक्यता आहे, कारण शिवाजी पार्कवरती, दादरमध्ये, आझाद मैदानावरती वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन 20 तारखेपासूनच सुरू झालेलं होतं। यामध्ये आणखी एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे आणि काही ठिकाणी हे रिपोर्ट देखील केलेलं आहे, ते म्हणजे पोलिसांनी इथं आलेल्या आंदोलनकर्त्या मुलांना मॅप केलंय, म्हणजे त्यांचे जे लाईव्ह लोकेशन्स आहेत ते घेतलेले आहेत। त्यामुळे हे विद्यार्थी घरातून बाहेर पडले काय, नाही पडले काय, अशा पद्धतीच्या तक्रारी मुंबई पोलिसांच्या बद्दल आलेल्या आहेत। याच्याशिवाय काही विद्यार्थ्यांच्या घरी पोलीस जात आहेत आणि ते कन्फर्म करतायत की ते विद्यार्थी घरातच आहेत का, ते आंदोलन करायला वगैरे कुठं बाहेर पडलेत, अशा सारख्या गोष्टी देखील झालेल्या आहेत। त्यामुळे देखील मुंबई पोलिसांच्यावर थोडंफार प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आता याच्याशिवाय आणखी काही गोष्टी ज्या मुंबईत घडल्या त्यामध्ये दादरमध्ये आयशा खान नावाच्या अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली। अर्थात आयशा खान यानंतर 2-3 व्हिडिओ करून तिने हे सांगायचा प्रयत्न केला की तिने कोणतीही घोषणा दिली नव्हती, कोणतंही आंदोलन केलं नव्हतं, फक्त ती दादरला आंदोलनाला, नीटच्या विरुद्ध जे आंदोलन चालू आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन चालू आहे, तिथं ती फक्त पोचलेली होती तर तिला पोलिसांनी तिथं लगेचच उचललं, तिला धक्काबुक्की करण्यात आली। अर्थात तिला स्त्री पोलिसांनीच पकडलं होतं, याची काळजी मुंबई पोलिसांनी घेतलेली होती, हे व्हिडिओमध्ये दिसतंय। पण तरी देखील याबद्दलचे आरोप तिने केलेले आहेत। याच्याशिवाय इम्रान खान दादरमध्ये आलेला आहे, याच्याशिवाय रॅपर रफ्तार आलेला आहे, इतर आणखी काही गायक देखील यामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये अनेक सेलिब्रिटी यामध्ये उतरले आहेत। याशिवाय सलमान खान, पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी अशा अनेक नट्या, अभिनेते हे सगळे याला पाठिंबा देत आहेत आणि एकूणच या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसते। या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची आणखी एक शक्यता आहे, ती म्हणजे 26 तारखेला मनसे आणि शिवसेना, आजच राज ठाकरे आणि
उद्धव ठाकरेंनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की 26 तारखेला एक मोर्चा असेल जो दादरला शिवाजी पार्कमधून निघेल आणि सिद्धिविनायकपर्यंत जाईल आणि या मोर्चामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वांना यायचं आवाहन केलंय. नीटचा जो पेपर फुटी झालेली आहे त्याच्या विरोधातला हा मोर्चा असेल. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यांनीही मागितलेला आहे. याच्याशिवाय त्यांनी सांगितलंय की याला कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, सर्वपक्षीय लोक यामध्ये सामील होऊ शकतात, कोणत्याही पक्षाचा झेंडा याच्यामध्ये असणार नाही. त्यामुळे त्यांनी सर्व मराठी लोकांना यामध्ये यायची विनंती केलेली आहे. त्यामुळे एकूणच मुंबईतलं जे वातावरण होतं ते दिल्लीपेक्षा खूपच थंड होतं, शांत होतं. पण येणाऱ्या काळात मुंबईचं वातावरण देखील तंग होण्याची किंवा गरम होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.